तर महायुतीमधील नाशिकचा तिढा 2 दिवसात सुटेल असा विश्वास गिरीश महाजन यांनी व्यक्त केलाय। जागा वाटपामध्ये नाशिकची जागा नेमकी कुणाला मिळणार हे अजूनही स्पष्ट झालेलं नाहीये। दरम्यान नाशिकमधील तिढा सोडवण्यासाठी भाजपमधील संकटमोचक मानले जाणारे गिरीश महाजन मैदानात उतरले। तर महाजन यांनी शांतिगिरी महाराजांची भेटही घेतली असून शांतिगिरी महाराज अपक्ष निवडणूक लढवण्याच्या निर्णयावर ठाम आहेत आणि त्यानंतर त्यांनी शिवसेनेचे नाशिकमधील पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली। दुसरीकडे त्यांनी छगन भुजबळ यांची ही भेट घेत उमेदवारीबाबत चर्चा केली आहे। तर आज उमेदवार जाहीर होईल असं महाजन यांनी यावेळी स्पष्ट केले। मात्र नाशिकची जागा कुठल्या पक्षाला सुटेल याबाबत मात्र त्यांनी कोणतेही वक्तव्य करणं टाळलेलं आहे। इथे सिटिंग जागा जी आहे ती शिवसेनेची आहे। त्या बाबतीमध्ये भुजबळ साहेबांचं नाव आलं, त्यांचे नाव पुढे केलं गेलं, वरतूनही पुढे गेलं, पण काही अडचणी असतील त्यामुळे अजूनपर्यंत नाव किंवा पक्ष निश्चित झालेला नाही आहे। मी पुन्हा सांगेल की उद्या मला वाटतं 10-11 वाजेपर्यंत 11-12 वाजेपर्यंत दुपारपर्यंत या नावाची घोषणा करता आपल्याकडे वेळ पण नाही, कारण परवा फॉर्म भरायचा आहे, त्यासाठी तयारी करावी लागेल, कार्यकर्त्यांनी बोलावं लागेल आणि म्हणून मला वाटतं उद्या सकाळी 10-11 वाजेपर्यंत या ठिकाणी नावाची घोषणा होईल।